अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार परिसरात संतोष गवई नावाचा शेतकरी आपल्या नेहमीच्या शेतकामावरून परतत होता. त्याच वेळी शेजारच्या शिवराम भाऊ यांच्या ऊसाच्या शेतात काहीतरी विचित्र पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे ऊसाच्या पानाखाली अर्धनग्न अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह पडलेला होता. या धक्कादायक दृश्यामुळे संतोष घाबरून गेला व घाबरलेल्या अवस्थेत त्याने शेजारील शेतकऱ्यांना बोलावले आणि तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. त्यावेळी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे आपल्या सहकार्यासोबत एका महत्त्वाच्या चर्चेत व्यस्त होते. मात्र मृतदेह आढळल्याची बातमी मिळाल्यावर त्यांनी आपल्या टीमला तयार केले आणि लगेचच घटनास्थळी जाण्यास निघाले. हे ठिकाण ठाण्यापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे पोलीस अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचले. रस्त्यातच कांबळे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलीस कंट्रोल रूमला याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना मोठी गर्दी दिसली. मृतदेह 34 वर्षीय महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. मारेकऱ्याने तिचा गळा दाबून खून केला होता आणि मृतदेह उसाच्या पानांनी झाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जनावरांनी पानं बाजूला केल्यामुळे मृतदेह स्पष्ट दिसत होता. फॉरेन्सिक टीम तपासासाठी तिथे हजर होती. तपासादरम्यान पोलिसांनी पाहिले की मृत महिलेचे दोन्ही हात ओढणीने मागे बांधले होते. तिच्या ओळखीशी संबंधित कोणताही पुरावा घटनास्थळी आढळला नाही. पोलिसांनी उपस्थित लोकांकडे चौकशी केली, पण कोणालाही त्या महिलेबद्दल काहीच माहिती नव्हती. यावरून पोलिसांचा अंदाज होता की ती महिला स्थानिक नव्हती. तिची हत्या दुसऱ्या ठिकाणी करून मृतदेह इथे आणला असावा. पोलिसांनी घटनास्थळाचा तपास पूर्ण करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणातील सर्वात मोठी अडचण म्हणजे मृतदेहाची ओळख पटवणे होते. त्याशिवाय तपास पुढे नेणे कठीण होते. या स्थितीत तपास पथकाने अशा प्रकरणांमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा अवलंब केला. पोलिसांनी सर्वप्रथम हे शोधण्याचा प्रयत्न केला की शहरातील कोणत्या पोलीस ठाण्यात एखाद्या महिलेची बेपत्ता होण्याची तक्रार दाखल आहे का. मात्र प्राथमिक तपासात पोलिसांना यामध्ये काहीच विशेष माहिती मिळाली नाही. या स्थितीत तपास अधिकारी आशिष कांबळे यांनी आपल्या पथकासोबत घटनास्थळाजवळील शेताची पुन्हा एकदा तपासणी केली. यावेळेस त्यांना यश मिळाले. घटनास्थळापासून सुमारे 10 मीटर अंतरावर एक पिशवी सापडली, ज्यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड होतं. आधार कार्डवर तिचे नाव संध्या विजय शिंदे असे होते. ती अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे समजले. ही माहिती मिळाल्यावर तातडीनं एक टीम पाठवली, जेणेकरून संध्या शिंदेविषयी अधिक माहिती मिळू शकेल. तिथे पोलिसांना समजले की संध्या शिंदेचा भाऊ पोलीस ठाण्यात तिची बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवून गेला होता. पोलिसांनी तिच्या भावाशी संपर्क साधला आणि मृतदेहाची ओळख पाठवण्यासाठी त्याला रुग्णालयात बोलावले. हत्येबाबत कळवलेल्या बातमीमुळे तिचा भाऊ आणि काही नातेवाईक तात्काळ रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात त्याने रडत रडत संध्या शिंदेच्या मृतदेहाची ओळख पटवली. तिच्या भावाने सांगितले की संध्या केटरिंगचं काम करत होती. या कामामुळे ती 2-2, 3-3 दिवस घराबाहेर राहत होती. संध्या शिंदेची एक खास मैत्रीण होती, जिने तिच्याशी चांगली मैत्री ठेवली होती. संध्या तिला मावशी म्हणत होती. संध्याच्या भावाचं आणि नातेवाईकाचं जबाब घेऊन तपास पथकाने लवकरच त्या मावशीचा पत्ता लावला. मावशीने पोलिसांना सांगितले की तिला संध्याच्या इतर मित्रमैत्रिणीबद्दल फारच माहीत नाही, पण ती आनंदराव गोळे नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात नेहमी असायची. संध्या त्याला फोन करत असे आणि कधीकधी त्याच्यासोबत बाहेर जात असे. पोलिसांना आनंदराव गोळेबद्दल काहीच माहिती नव्हती. तो कोण आहे, काय करतो, कुठे राहतो. पोलिसांनी संध्याच्या मोबाईल नंबरच्या कॉल डिटेल्स मिळवून त्याचा बारकाईनं अभ्यास केला. त्यामुळे आनंदराव आणि संध्या याच्यातील नाते उलगडले. आता पोलिसांना आनंदराव गोळेबद्दल थोडीफार माहिती मिळाली होती. साध्या कपड्यातील पोलिसांनी त्याच्या ठिकाणी दबा धरला, पण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आनंदरावने पोलिसावर हल्ला केला आणि पळ काढला. या घटनाक्रमामुळे पोलिसांना खात्री झाली की संध्याच्या खुनाचा आरोपी आनंदराव हाच आहे. जरी तो त्यावेळी पोलिसांच्या हातून सुटला असला तरी त्याचा मोबाईल त्याच्या घरातच राहिला होता. त्या मोबाईलमधून त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांचे नंबर पोलिसांना मिळाले. या नंबरच्या आधारे पोलिसांनी आनंदरावचा शोध लावायला सुरुवात केली. खबरीकडून माहिती मिळाली की आनंदराव
नेहमी त्याच्या एका मित्राच्या संपर्कात असतो. खबरीनं त्याला विश्वासात घेतल्यावर समजले की आनंदराव कर्नाटकातील संकेश्वर नगरात राहतो. तिथे एका ट्रकवर क्लीनरचं काम करतो. ही माहिती मिळताच पोलिसांनी आनंदरावचा मोबाईल सर्वेलवर ठेवला आणि त्या भागाची नाकेबंदी केली. 2-4 दिवसाच्या नाकेबंदीनंतर पोलिसांनी आनंदरावला अटक केली. त्याला ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. प्रथम आनंदरावने काही बोलण्यास नकार दिला, पण पोलिसांनी कठोर चौकशी केल्यावर त्याने 2 गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की संध्या शिंदेचा खून करण्याच्या पूर्वी 3 वर्षाआधी त्याने आपली बायको मनीषा हिचा सुद्धा खून केला होता. तिला त्याने त्याच ठिकाणी पुरले होते जिथे त्याने संध्या शिंदेला टाकले. 2 महिलांच्या खुनाचे प्रकरण ऐकताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आणि तपासातून जी माहिती समोर आली ती अशी होती. आनंदराव गोळे हा अमरावतीमध्ये राहिला होता आणि मिळेल ती कामं करून स्वतःच पोट भरत होता. त्याच दरम्यान त्याच्या कुटुंबाने त्याचा विवाह मनीषाशी लावून दिला. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच आनंदरावने नवीन कामाच्या शोधात कोल्हापूर जिल्ह्याचा रस्ता धरला. MIDC परिसरातील एका खासगी कंपनीत त्यांनी नोकरी मिळवली. काही काळानंतर त्याने मनीषालाही कोल्हापुरात बोलावून घेतले आणि तिला देखील त्याच कंपनीत नोकरी मिळवून दिली. दोघांच्या कमाईने त्यांचा संसार सुखाने चालत होता. पण माणसाचा स्वभाव कधी आणि कसा बदलेल हे कोणी सांगू शकत नाही. हेच आनंदरावच्या बाबतीत घडले. मनीषाचा खेळकर स्वभाव आनंदराव गोळेला अजिबात अडवत नव्हता. तिचे कंपनीतील कर्मचाऱ्यांशी हसून खेळून बोलणे त्याला सहन होत नव्हते. मनीषा आपले काम मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करत होती, ज्यामुळे तिचे बॉस आणि सहकार्याशी चांगले संबंध निर्माण झाले. ती मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधत असे, पण यामुळे आनंदरावला तिच्यावर संशय येऊ लागला. हा संशय हळूहळू वाढत गेला आणि एका भयंकर गुन्ह्यात रूपांतरित झाला. आनंदरावने मनीषाला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण मनीषाने त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तिचे म्हणणे होते की ती ज्या वातावरणात काम करते तिथे सहकार्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. मात्र आनंदरावला हे मान्य नव्हते. मनीषाच्या चरित्राबद्दल त्याचा संशय दिवसेंदिवस गडद होत गेला. तो सतत मनीषाशी वाद घालू लागला आणि या तणावपूर्ण वातावरणामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होऊ लागली. या परिस्थितीत आनंदरावने कोल्हापूरमधील नोकरी सोडली आणि मनीषा व मुलासह अमरावतीत परतला. गावात आल्यावर त्याने आपल्या थोड्याफार शेतीतच पोट भरायला सुरुवात केली. पाहता पाहता सर्व काही ठीकठाक वाटत होते, पण आनंदरावच्या मनात मनीषाबद्दलचा संशय अजूनही कायम होता. तो वारंवार या संशयावरून मनीषाशी वाद घालत असे. मनीषाही शांत बसत नव्हती आणि त्याला ठणकावून उत्तर देत असे. या तणावपूर्ण वातावरणात आनंदरावच्या मनात इतका संताप भरला की त्याने मनीषाच्या विरोधात एक क्रूर आणि भयानक निर्णय घेतला. 1 मे 2019 रोजी आनंदरावने संधी साधून मनीषाला फिरायला नेण्याच्या बहाण्याने मनीषाची हत्या केली आणि तिला शेतात खड्डा खोदून पुरले. घरी परतल्यावर आनंदरावने मुलांना सांगितले की त्यांची आई त्यांना सोडून कुठेतरी निघून गेली आहे. पण गाव आणि कुटुंबियाच्या नजरेतून सुटण्यासाठी आनंदरावने एक शकल लढवली. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तो पोलीस ठाण्यात गेला आणि मनीषाची बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. गावात त्याने अफवा पसरवली की मनीषा तिच्या एखाद्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. गावकऱ्यांनीही मनीषाला विसरायला सुरुवात केली आणि पोलिसांनी देखील या प्रकरणाला फारसे गंभीराने घेतले नाही. हे प्रकरण हळूहळू थंड्या बस्त्यात गेले. काही दिवसांनी गावकऱ्यांची सहानुभूती आनंदरावकडे चुकली. सगळं काही पुन्हा सामान्य वाटू लागलं. एका दिवशी आनंदरावची भेट 30 वर्षीय संध्या शिंदेशी झाली. त्याने संध्याला आपल्या एका मित्राच्या लग्न सोहळ्यात वेटर म्हणून काम करताना पाहिलं होतं. संध्याचा सौंदर्य आणि आत्मविश्वास यामुळे आनंदराव तिच्याकडे खूप आकर्षित झाला. समारंभाच्या दरम्यान आनंदरावने संध्या जवळ राहून हळूहळू तिच्याशी संवाद राहायला सुरुवात केली. समारंभ संपल्यावर त्याने संध्याचा मोबाईल नंबर घेतला. संध्या शिंदे एक लग्न झालेली बाई होती. तिचा नवरा विजय शिंदे दारूच्या आहारी गेलेला होता. विजयला काम करण्याची फारशी सवय नव्हती आणि तो करत असलेल्या कामाची कमाई दारूमध्ये उडवत असे. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती खूपच खराब झाली होती. अशा परिस्थितीत घर चालवण्यासाठी संध्याला काम करावे लागत होते. ती केटरिंगचे काम करू लागली, ज्यामुळे हळूहळू तिची आर्थिक स्थिती सुधारत होती. आनंदराव आणि संध्याने ठरलेल्या वेळेप्रमाणे भेटण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या ठिकाणी भेटल्यानंतर त्यांनी एकमेकांचे स्वागत केले.
काही वेळ पार्कमध्ये गप्पा मारल्यानंतर त्यांनी मॉलमध्ये जाऊन खरेदी केली. त्याचा खर्च आनंदरावने उचलला. या भेटीत सुरुवातीला ते दोघे चांगले मित्र झाले, पण हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली. आता याला आपण प्रेम न बोललेलंच बरं. दोघांनी एकमेकांना रगडून घ्यायचा कार्यक्रम सुरू केला. आठवड्यातून 2 ते 3 वेळा ते एकमेकांचा घाम काढत होते. 6 महिने चाललेल्या या नात्यात आनंदरावला मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याला समजले की संध्या शिंदेचे अजून एका माणसासोबत संबंध आहेत. हे कळताच आनंदरावला संध्याबद्दल सुद्धा तीव्र तिरस्कार निर्माण झाला आणि त्याने तिला पण संपवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसानंतर आनंदरावला संध्याला ठार मारण्याची संधी मिळाली. आनंदरावने संध्या शिंदेला त्या जागी नेण्याचा निर्णय घेतला जिथे त्याने काही वर्षांपूर्वी आपली बायको मनीषाची हत्या केली होती. त्या ठिकाणी पोहोचल्यावर तो सुरुवातीला हलक्या फुलक्या गप्पा मारत राहिला, पण नंतर त्याने संध्याच्या चरित्रावर आरोप करायला सुरुवात केली. त्यामुळे दोघांमध्ये तीव्र वाद झाला. या भांडणाच्या दरम्यान आनंदरावने संध्या शिंदेचा गळाशा तिच्या ओढणीने आवरून तिला ठार मारले. हत्या केल्यानंतर त्याने संध्याचे दोन्ही हात मागे बांधून ओढणीने घट्ट बांधले आणि तिचे कपडे काढून तिला आडोशाला फेकून दिले. यानंतर आनंदराव आपल्या घरी परतला आणि हा गुन्हा लपवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले, पण शेवटी पोलिसांच्या हाती सापडलाच. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणाहून आनंदरावची बायको मनीषाच्या हाराचे अवशेष जप्त केले, जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले गेले. त्यानंतर आनंदरावला तुरुंगात पाठवण्यात आले. आज तो जेलमध्ये आहे, पण त्याला आपल्या गुन्ह्याचा अजिबात पश्चाताप नाही. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? खाली कॉमेंट बॉक्स आहेच. धन्यवाद.